मला एक सांगा, तुमच्या बाबतीत असं होतं की नाही की मालिकेमध्ये जी खलनायिका नायिकेला त्रास देते तिच्या नावाने तुम्ही बोटं मोडता, हिचं वाटळ होऊ दे म्हणता, हिला काही चांगलं मिळवू देऊ नका असं म्हणता, सगळं म्हणता की नाही. पण लक्षात ठेवा, हीच खलनायिका कुणाच्या तरी आयुष्यात स्वप्नांची परी म्हणून जाऊ शकते. तिच्यावरती कुणीतरी निरतिशय प्रेम करू शकतं. आणि असंच झी मराठीवरच्या एका खलनायिकेवरती निरतिशय प्रेम करणारा तिचा जोडीदार आज त्या खलनायिकेला स्वतःच्या आयुष्यातली स्वप्नांची राणी म्हणून घेऊन येतो आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका तारणी या मालिकेतल्या कौशिकी म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा जोडीदार मेहुल पै यांचं. अभिज्ञाजी खूप मनापासून स्वागत. मेहुल सर खूप मनापासून स्वागत. फार छान दिसताय. ब्लॅक अँड व्हाईट इन ऑल हे ठरवून केलंय का? हे ठरलं होतं तिने मॅच केलं. करेक्ट. थँक्यू खरं बोलल्याबद्दल. हे ठरलं होतं तिने मॅच केलं. म्हणजे तू धडपडलीस त्याच्या. म्हणजे जे कपल्स मध्ये असतं ना ते आमच्यात पूर्ण उलट आहे. अच्छा, जनरली बायकोनी जे घातलेलं आहे त्या रंगाचं पुरुष घालतात. करेक्ट. पण असं नाही. साहेब आधी तयार झाले होते, मग अभिज्ञाला वाटलं की साहेबांना मॅच करावं म्हणून. एक्झॅक्ट. क्या बात आहे. फार मनापासून या जोडीचं स्वागत. आम्ही खूप दिवस वाट पाहत होतो की तुम्ही इथे कधी येणार आणि आज तुम्ही इथे आलात. तुमची ही जी जोडी आहे ती आमच्यासाठी अनुरूप आहे. तर या अनुरूप जोडीचं स्वागत करूया. त्यांना आधी पहिलं गिफ्ट हॅम्पर देऊया. पण त्याआधी इथे आल्याला तुम्हाला कसं वाटतं आमच्या स्वयंपाकघरात? खूप छान, मस्त आहे. मला ऍक्च्युली भीती वाटते कारण काय सवय नाही स्वयंपाक रोज तिला असं काही नाही आहे संघर्ष. मला सवय आहे, पण काय आहे ना, किचन बघितल्यावर मेहुलच्या अंगात काहीतरी येतं आणि पाण उतारा करण्याचा जो पीक असतो ना तो मेहुलचा किचन मध्ये असतो. अच्छा. बिकॉज ही इज म्हणजे तो खरंच स्वयंपाक खूप छान करतो. हो हो. बर. आणि इकडे उलट आहे सगळं. तेवढा तुला येत नाही का? बेसिक पण आय थिंक वेळ नाही आणि तेवढं करायला एवढी गरज पडत नाही, त्यामुळे पण येतो. फक्त मीठ जास्त पडतं. बोल. ठीक आहे. मीठ जास्त पडतं का मसाला जास्त पडतो हे आम्हाला कळेल थोड्या वेळात. आणि सांभाळून तुम्ही आज काही बोलू नका, कारण तुमच्या दोघांच्याही पाठीशी मी आहे आणि आपल्या पाठीशी हा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावरती जाऊया. पण त्याआधी आलेल्या पाहुण्यांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. 9 दशकांपासून अधिक काळापासून ग्राहकांचा अविरत विश्वास आणि प्रेम संपादन केलेलं नाव म्हणजे कृष्णा राजाराम अष्टेकर. KRA ज्वेलर्स. प्रामाणिकपणा, चिकाटी, निष्ठा आणि व्यवसायावरचं प्रेम या 4 स्तंभांवरती उभं असलेलं KRA ज्वेलर्स आजही तितक्याच दिमाखात पुढे चालतंय. पिढ्यानपिढ्या ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या KRA ज्वेलर्स सिम्बॉल ऑफ प्युरिटी यांच्याकडनं यांना मिळते एक छानशी ब्राह्मणी घाटाची सोन्याची नथ. अभिज्ञाला लाजताना प्रेक्षकांनी फार कमी वेळेला पाहिलंय. मी पण कमी वेळेला पाहिलंय म्हणाला. कुठे लाजते तू? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5 होतील. 5 होतील. बर. लग्न झालं कसं, भेटलात कधी वगैरे सगळं आपल्याला गप्पा मारायचं आहे. पण त्या गप्पा मारण्याआधी तुम्हाला या स्वयंपाकघराची ओळख करून देतो. सर, तिकडे आहे प्रेमाची पेटी. या प्रेमाच्या पेटीमध्ये संसाराला लागेल असं सगळं आहे. गुळ पावडरी पासून ते फिनाईल पर्यंत आणि तेलापासून ते तुपापर्यंत आणि भाज्यांपासून ते फळांपर्यंत. ओके. तुमच्या मागे जी जागा आहे ती आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे पदार्थ करायला लागतात चविष्ट आणि चकाट्याही पिटायला लागतात. आणि सर, तो आपल्या आवडीचा कप्पा आहे, लव कट्टा. तिकडे प्रेम फुलतं कसं, जुळतं कसं याविषयी बोलायचं. तो आवडीचा मग माझ्या आवडीचा आहे. हो का? हो. मग चुकलं माझा बाण. आपल्या आवडीचा कट्टा, लव कट्टा, प्रेम जुळतं कसं, फुलतं कसं याविषयी तिकडे बोलायचंय. या अनुरूप जोडीला घेऊन जाऊया आणि लव कट्ट्यावरती गप्पा मारूया. सर, मी तुमचा हात धरतो, तुम्ही सांभाळत या. मी धरू? हो, धरा की. फार मनापासून तुमचं या लव कट्ट्यावरती स्वागत. एक कडक घोट गेला ना पोटामध्ये की आपण जास्त खुलून बोलायला लागतो. त्यामुळे तुम्हाला आम्ही जरा एक प्रेमाचा कडक चहा देतो. प्रेमात कधी पडलात? प्रेमात नाही पडलो, म्हणजे असं पडलो म्हणजे 2000 कधी आपण भेटलो नाही. आम्ही एकमेकांना तर अनेक वर्षांपासून 15 वर्ष झाले आम्ही ओळखतोय. ओळख होती. हो, खूप जुनी. रिअलाइज कधी झालं की आपण प्रेमात पडलो आहोत जिन्यांसारखंच?
रिअलाइज कधी झालं म्हणजे असं त्याची तारीख नाही लक्षात मला, पण हो, मला पण ऍक्च्युली नाहीये लक्षात. पण मग आणि आय लव्ह यू हे म्हणालं कोण, कधी म्हणालं? कोणीच नाही म्हणालं एकमेकांना, जेन्युइनली कोणीच. अरे कोणाला. तुम्हाला जोडीचा मामलामध्ये बोलवलं हे तुमच्या लक्षात आहे ना? ही जोडी अनुरूप मी आहे. तुला सांगू का, ह्याची आय लव्ह यू म्हणण्याची पद्धत फारच वेगळी आहे. बरं. हा, गाडीत डिझेल भरलं जातं, गाडी धुतली जाते, माझं सामान पॅक केलं जातं. सो दॅट इज समथिंग की फार पुरुष करत नाही. माय वे ऑफ एक्सप्रेसिंग. या इथे आमच्या प्रेक्षकांसाठी टिप क्रमांक 1, तुम्ही आय लव्ह यू असं नाही म्हणालात तरी चालेल, हा. पण बायकोची गाडी धुवा, त्याचं फास्टॅग रिचार्ज करा, त्यांच्या बॅग भरा. तिथे त्यांना कळतं की नवऱ्याचं आपल्यावरती खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे, प्रश्नच नाही. पण आय लव्ह यू म्हणतच नाही का तुम्ही? नाही, पण आय लव्ह यू नाही. किंवा कधी कधी काहीतरी मी 2-3 दिवस सतत बाहेर आहे आणि मी येणार असेल तर फोन करून मला विचारणार, बरं तू काय खाणार आहेस, काय खायला करू का, हे करू का, ते करू का. आणि ते कसं होतं का प्रेमाने गोड मानून खावं लागतं? नाही छान होतं, चांगलं होतं. हो, आता हळूहळू Thank आता God. शिकली आहे म्हणजे तसं. संदिग्ध उत्तर आहे ते. साहेब कसं आहे त्यांचं वर्णन करा. तो बघून फार अनअप्रोचेबल आणि शिष्ट नाही म्हणता येणार, पण तो भाव खाऊ हा असा वाटू शकतो. असा वाटू शकतो. आणि तो वाटतोच, म्हणजे मलाही तो वाटला होता जेव्हा मी कॉलेजमध्ये स्टुडंट्स काउन्सिल असायची, तिकडे मीही बसलेले असायचे. सर आले, हे तुम्हाला बसण्यासाठी नाही आहे, इकडे कामं होतात, त्याच्यामुळे तुमच्या बॅगा वगैरे घेऊन बाहेर ठेवा. म्हणलं ओ गॉड, लाईक दिस स्टुडंट इज. काउन्सिलच्या हा. ऑफिसमध्ये हा एनॉईंग आहे हा माणूस. माझी एवढं मला टाळकं सटकलं होतं. मी बॅग घेतली आणि मी निघाले. आयुष्यात कधी या माणसाची बोलायचं नाही वगैरे. अचानक माझ्या आईने एकदा विषय काढला की आता अभिज्ञा लग्न करायचं आहे, तर अशी कुठली 3 व्यक्ती असतील तुझ्या आयुष्यात जे तुला असं वाटतं की कुड बी अ व्हेरी गुड लाईफ पार्टनर. आणि आय डोंट नो वाय मला ह्याचं नाव आलं आठवलं. डोक्यात. हो, मी त्याला मेसेज केला की हाय, कसा आहेस, आणि आज माझ्या आईने असा प्रश्न विचारला आणि आय डोंट नो वाय मला तुझं नाव आलं डोक्यात. त्याच्यावर त्यांनी रिप्लाय दिला, हा हा हा. नाही, त्याला कसं आहे, संभाषण काहीच नसताना मला वाटलं की हिने एक असं एक जनरल घरी घडलेला किस्सा बरं. मला सांगेल. जेन्युइनली सांगू तर तेव्हा काहीच नाही वाटलं, कारण खरं सांगतो मी, तेव्हा काहीच नाही वाटलं, कारण तेव्हा प्रज्ञा आम्ही आहे तुझा नवरा खूप. खूपच. ठीक आहे, मग आपण एक काम करूयात. अभिज्ञा जरा तिकडे जा आणि तिकडे काय ठेवलंय ते मेहुल साहेबांसाठी घेऊन ये. नेमका हा कशाचा कार्यक्रम आहे हे प्रेक्षक हुशार आहेत, त्यांना लगेच कळेल. ये ग अभिज्ञा, काय असेल याच्यात असं तुम्हाला वाटतं? अशा कार्यक्रमांना काय खायला करतात? कांदे मेहुल पोहे. कांदे पोहे. द्या. वाव. मी प्रेक्षकांना माहिती म्हणून सांगतो, 1.25 किलो मीठ आणि शिंपडलेले पोहे असं ह्या कांदे पोह्यांचं स्वरूप आहे. सर हे कांदे पोहे टेस्ट करा सर. नाही, आता परत एकदा केली मग तेव्हा आता झालं. पुन्हा ताकद नाही का? काय झालं सर? कांदे अरे. पोह्याच्या झांजा का वाजल्या? मला तो दिवस खरंच खूप, म्हणजे मी तो कधीच नाही विसरलो. नेमकं घडलं काय होतं? मी आणि अंधेरीला तेव्हा ही राहत होती आणि गेलो, बसलो, आई होती ती आणि आजी होती. आणि आजी तर म्हणजे मी बेल मारल्यापासूनच तिने जज करायला सुरुवात केली हो. होती. आणि पहिला प्रश्न, आजीचा नॉनव्हेज खातो का? म्हणलं हो. आमच्या घरात बनत नाही. मला ओके. म्हणलं, म्हणजे माझ्या- पहिलेच सांगून टाकलं बाबा, हो. पुढे काही प्रॉब्लेम व्हायला नको त्याच्यामुळे. मग तिने जेवण सांगितलं, मी ना आज मस्त पोहे केले. आली बोल घेऊन प्लेटमध्ये आणि सगळं चहा दिला, मग पोहे दिले. पहिला घास जो मी खाल्ला, मला वाटलं की कधी कधी मीठ एका बाजूला जातं आणि मिक्स होत नाही म्हणून असेल. दुसरा घास खाल्ला. मी बोललो, काय मीठ घेऊन पडलीस का याच्यात? केवढे खारट येते. मग आई माझी म्हणते, अभिज्ञा मीठ. म्हटलं आई, अंदाज नाही आला. एवढा अंदाज कसा चुकू शकतो? याच्यावर आजीचं काय म्हणणं होतं? आजीचा स्टान्स खूप त्याच्यानंतर सॉफ्ट झाला. मवाळ कारण झालं. खारट पोहे कारण आपल्याला आजीला कळलं पाहुण्यांना पडती दिले. बाजू कोणती आहे. ते आजीला कळलं की लुझिंग बॅटल वरती आपण काय नाही करू शकत. पण फार छान. त्यामुळे टिप क्रमांक 2, शक्यतो लिफ्टच्या घरातलीच मुलगी बघा. गेल्या गेल्या तिची आजी जर उरफाटे प्रश्न विचारत असेल तर फार नादी लागू नका. आणि त्याच्या पुढची टिप, पोह्यात जर मीठ जास्त झालं असेल तर ती बायको म्हणून नक्की चांगली निघू शकते.
अरे मला आणि हॅपी बर्थडे. काय गरज होती एवढं करायची? तो म्हणे मी केलंय, मुलींना हे आवडतं आणि तुला आवडत नाही. तुझ्या बायकोला मी आयडिया दिली. जोडीचा मामला आज कशावरती शेकेल काही सांगता येत नाही. आज तुमची केमिस्ट्री एवढी छान आम्हाला बघायला मिळाली की एकंदरीत जो अनुभव आहे तो आमच्याही कामाला येईल. आता हाच अनुभव आणि ही जोडी घेऊन आपल्याला जायचं आहे स्वयंपाकघरात. उर्वरित गप्पा तिकडे मारूया आणि पाहूया पदार्थ आजचे काय आहेत. चला.